नमस्कार बांधकाम कामगार मित्रांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वेबसाईटवरती तुम्ही जर आला असाल किंवा वेबसाईटवरती तुम्ही आल्यानंतर तुम्हाला काही नवीन अपडेट पाहायला मिळतील। वेबसाईटवरती अपडेट आलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट आहेत। बांधकाम कामगारांसाठी महत्त्वाची बातमी आहे, कारण बांधकाम कामगारांना माहीत असणे आवश्यक आहे। तुम्ही जर आतापर्यंत ही माहिती तुम्हाला माहित नसेल तर लवकरच करून घ्या, माहिती करून घ्या, व्हिडिओ पहा आणि तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये गुगलवरती जाऊन महाबीओसीची वेबसाईट सर्च करा। सर्च केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल, वर स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता। पण मित्रांनो, आता अपडेट काय आलेली आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे, सोबतच आचारसंहिता किती तारखेपर्यंत वाढलेली आहे ते बी सांगणार आहे। आणि आचारसंहितेमध्ये ज्या बांधकाम कामगारांचे क्लेमचे फॉर्म ॲक्सेप्ट झाले आहे, मंजूर झाले आहे, त्यांना डीबीटी होणार का यावरती सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत करणार आहे। तर सर्वप्रथम महाबीओसीच्या वेबसाईटवरती आल्यानंतर असा इंटरफेस दिसेल, इथे तुम्हाला खाली यायचं आहे, डायरेक्ट शेवटला जायचं आहे, खाली यायचं आहे, स्क्रॉल करायचा। इथं बघा अशा प्रकारचा एक नवीन इंटरफेस इथं आलेला आहे। नवीन इथं डिटेल्स दुसरी जे महाराष्ट्राची जे वेबसाईट आहे ती इथं आलेली आहे, त्याच्यावरती तुम्ही जाऊ शकता, आपले सरकारवर जाऊ शकता, मिनिस्ट्री ऑफ लेबरवरती जाऊ शकता, महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती जाऊ शकता, लेबर ब्युरोवरती जाऊ शकता। त्याच्यानंतर खाली जर तुम्ही इथं बघितलं असेल तर इथं एक महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची जी वेबसाईट आहे, WFC ऑफिसची जी अनुपालन करणारी वेबसाईट आहे, इथं तुम्हाला दिसेल। त्याच्यानंतर खाली बघा एक छोटासा चार्ट इथं दिलेला आहे, एक बॉक्स दिलेला आहे, त्याच्यामध्ये बघा आजचे दर्शक म्हणजेच लेटेस्ट अपडेट तुम्ही पाहू शकता। किती कामगारांनी वेबसाईटवरती व्हिजिट केलेला आहे ते संख्या इथं दिसणार आहे। मित्रांनो, खूप महत्त्वाची बातमी आहे, 7,550 लोकांनी म्हणजेच आज 6 डिसेंबर 2025 रोजी वेबसाईटवरती व्हिजिट केलेला आहे। आता किती रात्री 12 वाजून 1 मिनिटापासून तर 9 वाजून 55 मिनिट होत आहे। एवढ्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांनी 7,550 बांधकाम कामगारांनी आतापर्यंत वेबसाईट व्हिजिट केलेली आहे। आता तुम्ही याच्यावरून हिशोब लावू शकता की किती कामगारांचा फॉर्म रिन्यूअल करायचा आहे, आता किती फॉर्म कामगारांनी वेबसाईटवरती व्हिजिट केला आहे ते इथे आकडा तुम्हाला दिसणार आहे। शेवटची अद्ययावत तुम्ही इथं पाहू शकता, 5 डिसेंबर 2025 इथं दिलेला आहे। आता मित्रांनो, आता तुमचा एक सवाल असेल बांधकाम कामगारांसाठी की आचारसंहिता लागलेली आहे, किती तारखेपर्यंत राहणार? तर आचारसंहिता 31 जानेवारी 2026 पर्यंत राहणार आहे। मित्रांनो, याच्या बाबतीत काय प्रश्न असेल तर कॉमेंट नक्कीच करा।